मी मल्हारी आनंद काळे, शिरोळ आंबेगाव शिवसेना तालुका प्रमुख. आज आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र. गेल्या 4 वर्षापूर्वी आपल्या पुणे जिल्ह्यात अष्टविनायक हा रस्ता तयार झाला. हा रस्ता झाल्यानंतर गेले 4 वर्षापासून रांजणगाव ते मलटण कवठ्यापर्यंत अतिशय निकृष्ट दर्जाचा हा रस्ता बनवण्यात आलेला आहे. या रस्त्याचे साईड पट्ट्या एकदम कमजोर बनवल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी वळणे आहेत, उतार आहेत, ते उतार आणि वळणे कमी न करता ह्याच रस्त्यावरती हा रस्ता तयार करण्यात आला. आम्ही वारंवार सर्व ग्रामस्थ, माझ्या पत्नी सौभाग्यवती सरपंच रेखाताई काळे यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या वतीने 3 ते 4 वेळा त्यांना आम्ही प्रशासनाला PWD असेल किंवा बेल्लेकरी त्यांचे जे मॅनेजर होते, कॉन्ट्रॅक्टर भरत विखे साहेब यांना वारंवार विनंती केली आणि पत्राद्वारे त्यांना आम्ही कळवले, पण त्यांनी कोणताही चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला नाही. आणि हा प्रतिसाद न दिल्यामुळे या रस्त्यावरती अनेक वळणे आणि उतार आहे. हे होत असताना आमचं गाव खोलवर असल्यामुळं चढ उतार जास्त प्रमाणात आहे. तिथं कोणत्याही प्रकारचं स्पीड ब्रेकर टाकलेलं नाही. स्पीड ब्रेकर नसल्यामुळे आमच्या गावावरचा जो माथा आहे तिथून बऱ्यापैकी आतापर्यंत 15 ते 20 गाड्या खोल दरीत गेलेल्या आहेत. अनेक लोक त्या ठिकाणी जखमी झाले आणि मृत्यू पण झालेला आहे. आज परवा दिवशी मलटण आणि सोनसंगवी या रस्त्याच्या पाटाच्या कॅनलपाशी आमच्या गावातील 2 तरुण जागेवरती अपघात होऊन मोठ्या गाडीने त्याला उडवलंय आणि जागेवर त्यांचा मृत्यू झाला आणि तिसरा हा गंभीर जखमी झाला आहे. हे वारंवार घटना होत असताना आतापर्यंत या 4 वर्षामध्ये कमीत कमी 30 ते 40 लोक या 4 ते 5 गावाच्या वळणावरती रस्त्यावरती मरण पावलेले आहेत. ही कंपनी जे बेल्लेकर कंपनी जी आहे, यांनी फक्त त्यांचं रस्ता करून घेतला, बिलं काढून घेतली. आमदारांना खासदारांचं जे आहे त्यांनी कोणताही प्रकारे या ठिकाणी लक्ष दिलं नाही. फक्त त्यांची बिलं कशी निघतील, आमदार साहेबांकडे जाऊन, आमच्या भागाचे आमदार वळसे पाटील साहेब यांच्याकडे जाऊन त्यांनी फक्त बिलं पास करून घेतली. वेगवेगळ्या ठेकेदाराला हे काम देऊन एकदम अतिशय ही खालच्या दर्जाचं काम केलेलं आहे. हे काम करत असताना आम्ही वारंवार सर्व 3-4 गावांमधील सर्वजण त्यांना विनंती करत आहे, कमीत कमी रस्त्याचं काम तर लावू द्या. कमीत कमी गावामध्ये जी आमची शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा आहे किंवा माता आहे, जिथे पब्लिक आहे, तिथं कमीत कमी त्यांनी स्पीड ब्रेकर टाकावी. ही विनंती त्यांना वारंवार केली, पण ते न केल्यामुळं आज आमच्या गावातील 2-3 तरुण त्या ठिकाणी परवाच दुःखद अपघाती देऊन गेलेले आहे. याला जबाबदार कोण राहील? असे की सर्व ग्रामस्थांनी आम्ही सर्वांनी काल मीटिंग घेऊन या 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही त्यांना परत निवेदन आजच निवेदन पाठवत आहे. गावडे पंचायत समितीचे गावडे साहेब यांना, PWDच्या त्या पाटील मॅडम आहेत, त्या पण मागच्या वेळेस आल्या, त्यांनी एकदम 2 स्पीड ब्रेकर केले, एका रात्रीत निघून गेले. असं हलगर्जीपणा करत असताना आम्ही काल मीटिंग घेऊन जर 2 ते 3 दिवसामध्ये स्पीड ब्रेकर वगैरे किंवा बाकी काय असेल त्यांचं ते हे त्यांच्या ज्या हे असेल ते सर्व करून घेणे. हे जर केलं नाही तर आम्ही 8 ते 10 दिवसांमध्ये मोठं आंदोलन छेडू आणि नाही तर आम्ही स्वतः हाताने हे रस्ता आम्ही कोणत्याही शासनाचे तहसीलदारांना पण कळवतो आम्ही किंवा पंचायत समिती PWDला सुद्धा सांगू. जर कोणी ऐकलं नाही तर आम्ही स्वतःने स्पीड ब्रेकर जागेवर खड्डे खोदू आणि मग तो स्पीड ब्रेकर तयार होईल. मी आपणा सर्वांना या माध्यमातून सर्वांना अधिकाऱ्यांना विनंती करतो, संबंधित कंपनीने जे रस्त्याच्या त्रुटी झालेल्या आहेत आणि हे अपघात टाळण्यासाठी आमच्या गावामध्ये किंवा परिसरामध्ये जे स्पीड ब्रेकर आहेत लवकरात लवकर जर बसवले नाही तर सोनेसांगवी ग्रामस्थांच्या वतीने तर शिरूर आंबेगाव शिवसेनेच्या सर्व शिवसैनिकांच्या वतीने मोठं आंदोलन छेडून उभं करू आणि या कंपनीला आम्ही जसं तसे उत्तर देण्यास भाग पाडू. जरी या कंपनी जरी किंवा प्रशासनाने दखल जर घेतली नाही, त्यानंतर जरी दखल घेतली नाही तर आम्ही राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मी स्वतः भेटून या रस्त्याचे निवेदन देऊन त्यांच्या कडक अशी कारवाई करण्यास भाग पाडणार आहे. तरी आपल्या सर्व प्रशासकीय असेल किंवा सर्व रस्ते अधिकारी असतील किंवा जे हे आहेत कॉन्ट्रॅक्टर त्यांना नम्र विनंती आहे ग्रामस्थांच्या वतीने की हे लवकरात लवकर पूर्ण करा. मी कुलजुग काळे, राहणार सोनेसांगवी, दिनांक 25
जे अष्टविनायक रोड मलठण ते सोनेसांगवी कॅनल रोड इथे जे ॲक्सिडेंट झालं आहे ते दोघांचे म्हणजे माझे 2 नातेवाईक आणि गावातले कर्तपुरुष होते. त्यामधले जे माझे जवळचे नातेवाईक आहे एकाचा मृत्यू झालेला आहे, दुसरा जो आहे तो गंभीर जखमी आहे, तो ससूनला आहे. तर आमचे जे एक जे जवळचे नातेवाईक आहे त्यांना 4 मुलं असून 2 मूकबधीर आहे, 1 मुलगा आणि 1 मुलगी. तर जे कोणी रोड बनवणारी जी कंपनी आहे त्यांनी यांना त्यांचे आर्थिक मदत करावा आणि त्यांच्या मुलांसाठी उदरनिर्वाहासाठी त्यांना आर्थिक मदत करावी. तसेच जो दुसरा नातेवाईक आहे तो गंभीर जखमी अवस्थेत ससूनला आहे. त्यालाही आर्थिक मदतीची गरज आहे. तिथेही त्यांनी लक्ष द्यावं. जर ह्या 2 मयत आणि 1 जखमी अवस्थेत जे ससून हॉस्पिटलमध्ये आहे त्यांना आर्थिक मदत नाही मिळाली तर आमचा पूर्ण पारधी समाज ह्या रस्ता रोको आंदोलन सोनेसांगवी या गावातून सुरू करेल. मी बाबासाहेब तिथे राहणार सोनेसांगवी. 2 दिवसापूर्वी अष्टविनायक महामार्गावर एका भीषण अपघातामध्ये आमच्या गावातील आमचे तरुण सहकारी अनिल दाते त्याचप्रमाणे एक पारधी समाजाचा युवक, हे 2 युवक जागीच ठार झाले. अतिशय भयानक असा प्रकारचा हा अपघात होता. या अपघातामधून याच्याकडे बारीक पाहताना सध्या ह्या अष्टविनायक महामार्गाच्या चुकीच्या कामांमुळे अपघातांचे प्रमाण खूप वाढत चाललेले आहे. तरी ह्या महामार्गाच्या कामावरील ज्या चुका आहेत त्यामध्ये प्रामुख्याने गतिरोधक, खूप ठिकाणी गतिरोधकाची अतिशय आवश्यकता आहे, परंतु ते काम पूर्ण होत नसल्यामुळे अपघातांची संख्या वाढत असून याच्यामध्ये अपघातग्रस्त व्यक्तीचा मृत्यू होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तरी कृपया ह्या कॉन्ट्रॅक्टरवर ह्याबाबत एक व्यवस्थित कारवाई झाली पाहिजे आणि आतापर्यंत ह्यांचं जर रस्त्याचं काम कम्प्लिशन झालेलं आहे, काम पूर्ण झालेलं आहे, तर ही जी अपूर्ण कामं आहेत त्याच्यानंतर ते भिंग बसवलेले नाही, त्यानंतर गावाच्या पूर्वी कसले बोर्ड लावलेले नाही, गतिरोधक कुठेच दिसत नाही रस्त्यावर. त्याच्यामुळे ही सगळी कामं अपूर्ण असताना कॉन्ट्रॅक्टरला कम्प्लिशन सर्टिफिकेट तरी कसं काय मिळालं ह्याची पण चौकशी झाली पाहिजे. आणि हे जे अपघात आहे ह्या अपघाताला तसा कॉन्ट्रॅक्टर जबाबदार असून ह्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी आमच्या सोनेसांगवी ग्रामपंचायतीच्या वतीने मी विनंती करीत आहे. आणि यापुढे हे अपघात टाळण्यासाठी हे ज्या कामांच्या त्रुटी राहिलेल्या आहेत ह्या कामांच्या त्रुटी अतिशय लवकरात लवकर ह्या कॉन्ट्रॅक्टरने पूर्ण कराव्यात. अन्यथा आमच्या सोनेसांगवी ग्रामस्थांच्या वतीनं एक मोठ्या स्वरूपात या ठिकाणी आंदोलन पुकारण्यात येईल अशी मी या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्टरला पण एक धमकीवाजा सांगतो मी त्याला की हे तू लवकरात लवकर करून घे, अन्यथा होणाऱ्या परिणामास प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टर दोन्ही जबाबदार राहतील, याची कृपया आपण नोंद घ्यावी.